नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरातील टिकुचिनीवाडी येथे ठाणे शहर भाजपा पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. देवीची आरती, भजन, पूजन यांच्यासह समाजाच्या विविध घटकांच्या सहभागातून भक्तिमय वातावरण येथे निर्माण झालेले आहे. दुर्गाष्टमी पूजा, होम हवन, कन्यापूजन, महाप्रसाद प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे संपन्न झालं. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नवयुग मित्र मंडळाच्या वतीने सत्कार देखील आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुलोचना कपिल, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लायन PMJF, उमा घटक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संजीवनी भागवत इत्यादींचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी रमेश आमरे, माजी नगरसेवक स्नेहा आमरे, डॉक्टर सागर आमरे, समाजसेवक मनोज सिंह, संदीप आचार्य इतर मान्यवर येथे उपस्थित होते. तसेच कालाष्टमीच्या दिवशी मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सुमारे 5000 भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना भंडाऱ्याचं वाटप केलं. नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणावरती भक्तांचा सहभाग, उत्साह पाहायला मिळत असून टिकुचिनीवाडी परिसरात धार्मिक सामाजिक बंध अधिक दृढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी आणि नवयुग मित्र मंडळाच्या वतीने आज बघा तुम्ही नवरात्रोत्सवाची आज अष्टमी होती, आज 9 माह पूर्ण झालेले आहेत. आम्हाला इथे खूप आनंदाचा वातावरण उत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे हजारोच्या संख्येने भाविक इथे प्रसादाचा लाभ घेत आहेत. आमचा दरवर्षी अष्टमीला भंडारा असतो आणि लोक इथे आवर्जून येऊन भंडाराचा लाभ घेतात. प्रकार मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये जो काही पूर आला आहे त्या अनुषंगाने आम्ही जी मिरवणूक होती ती रद्द केलेली आहे आणि एक हात मदतीचा म्हणून आम्ही लोकांना आवाहन करतो आणि नवीन मित्रमंडळाचा भरघोस मदत त्यांना करता येईल. तसेच वाराणसीवर आम्ही महाआरती इथे आयोजित केलेली आहे, जेणेकरून जे आपला शेतकरी राजा आहे तो दुःखात आहे, तो त्या दुःखातल्या संकटांना बाहेर निघावा अशी आमची मंडळाची इच्छा आहे आणि आम्ही मंडळातर्फे आरती ते महाआरती घेणार आहोत. हे नवयुग मित्र मंडळाचं 21वं वर्ष आहे नवरात्र उत्सवाचं. तर जसं आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं की प्रत्येक दिवशी सर्व समाजाचं वेगवेगळ्या समाजांना इन्व्हॉल्व आपण केलेलं होतं. तर मग त्या समाजातर्फे देवीला त्यांनी त्यांच्यातर्फे म्हणजे एक भजन ठेवलेलं होतं प्रत्येक समाजाने. तर आज अष्टमी आहे, अष्टमी 8 दिवस आपले पूर्ण झालेले आहेत. तर मग त्या निमित्ताने दरवर्षी आपण भंडारा ठेवतो भाविकांसाठी. त्या भंडाऱ्यामध्ये नाही म्हटलं तरी 5000 भाविक तरी आपलं भंडाऱ्याचा आस्वाद घेतात. हा आपण मंडळातर्फे गेल्या 21 वर्षापासून करतोय. तर या 21 वर्षांमध्ये आम्ही हेच शिकलो की आपण हे जे भंडारा आपण ठेवतो ते सर्वांसाठी ठेवलेलं आहे. म्हणजे इकडे आपण असं नाही केलं की पूर्ण ठाण्यातली लोक आपल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात, ते सर्वांसाठी ठेवलेलं आहे. तर मी एवढंच म्हणेल की देवीचे अजून पण 2 दिवस बाकी आहेत. ठाणेकरांना आवाहन करेल की नक्कीच नवयुग मित्र मंडळाचं 21वं वर्ष आहे, त्यांनी येऊन भेट द्यावी मंडळावर. नवयुग मित्र मंडल की तरफ से आज नवरात्रि के अवसर पर भंडारे का आयोजन किया गया है. हमारी ये कोशिश है कि ज़्यादा से ज़्यादा लोग इस प्रसाद का लाभ उठा सकें और इस वार्ड के मैक्सिमम लोग इस प्रसाद का लाभ उठा रहे हैं. और ये नवरात्रि का कार्यक्रम बहुत ही अच्छा और बहुत ही देवी के आशीर्वाद से बहुत ही सक्सेसफुल जा रहा है. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये.
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला सोमवारी 8व्या दिवशी तरुणाईची गर्दी उसळली होती. जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये उत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावरती 22 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना येथे अनुभवता येते. दिवसेंदिवस याची लोकप्रियताही वाढत चाललेली आहे. ठाणे, नवी मुंबई, मुंबई येथून नागरिक या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इथे दाखल होत आहेत. या उत्सवाला भेट देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक तसेच सिनेमा क्षेत्रातील नामवंत कलाकार नम्रता शिरोडकर, नव्याने येणाऱ्या वडापाव सिनेमाची टीम, अभिनेता मंगेश देसाई, प्रसाद ओक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्यक्रमाच्या प्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिक गरबा रसिकांनीही मोठ्या संख्येची येथे उपस्थिती लाभली. सचिन मिराणी आणि जितेंद्र मेहता यांनी सर्वांचे स्वागत केले आणि आभार देखील मानले. चटक्या मन भी सुडो
आनंददिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून देशविदेशात पोहोचली आहे। लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेऊन धन्य होत आहेत। श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे अंदाजे हे 48वे वर्ष आहे। यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा, अर्थात उत्तर भारत दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य देखावा आहे। 1978 साली ठाण्यातील टेंबीनाका येथे धर्मवीर आनंददिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहरातील इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला। धर्मवीर आनंददिघे साहेबांनी या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती आणि आज ह्या उत्सवाचा वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अष्टमीच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचे दर्शन घेतलं, अभिषेक केला आणि आरती देखील केली। यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे मान्यवर मंडळी येथे उपस्थित होती। देवी माते सर्वांना सुखी ठेव अशी त्यांनी देवीकडे प्रार्थना केलेली आहे। तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाण्यामध्ये उपस्थिती लावली। यावेळी टेंबीनाका येथील दुर्गेश्वरीचं मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। सर इकडे बरोबर आहे ना सर, इकडे समाधानाची गोष्ट आहे की समाजातल्या विविध स्तरातले लोक पूरग्रस्तांकरता मदत करत आहेत। आता मी 2 दिवस जेवढ्या नवरात्री मंडळांना भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्या मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीकरता चेकच्या स्वरूपात निधी दिलेला आहे। महाराष्ट्रातलं मन हे संवेदनशील मन आहे आणि आपल्या एखादा भाऊ जर अडचणीत असेल तर आपलं कर्तव्य समजूनही लोक मदत करतात आणि याच्यामध्ये काही तर अतिशय गरीब लोक देखील पुढे आलेले बघितलेले आहेत। कोणी आपला 1 महिन्याचा पगार दिलेला आहे, अगदी लहानशा मुलांनी तर आपलं गुल्लक देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे। मला वाटतं ही संवेदनशीलता खूप महत्त्वाची आहे। एकीकडे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना मदत करून पुन्हा उभं करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे। तर मुंबई ठाणे शहरात नवरात्रीच्या निमित्ताने उत्सवासोबतच सामाजिक भान ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्री जास्तीत जास्त मदत गोळा करत आहेत। आज ठाणे शहरातील नवरात्र उत्सवांना भेटीच्या दौऱ्यात संकल्प प्रतिष्ठान संकल्प दांडिया येथील दांडियाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली, देवीचा आशीर्वाद घेतला, तरुणाईंशी संवाद देखील साधला। यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत सत्कार केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर उत्सवाला शुभेच्छा देत रवींद्र फाटक व टीमचं कौतुक केलं। यावेळी संकल्प प्रतिष्ठानतर्फे 5 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, शेतकऱ्यांना आपण सगळे मिळून पुन्हा उभं करूया असा विश्वास तमाम ठाणेकरांतर्फे मुख्यमंत्री महोदयांना दिला आहे। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन ठावकरे, भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेवक दीपक वेदकर, जयश्री फाटक, नम्रता फाटक, इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवात गरबा रसिकांबरोबर जल्लोष करायला स्टार प्रवाहावरील मालिका मधील हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्ण आणि दुष्यंत म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर, मर्दानी 2 सिनेमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल जेठवा, मिर्झापूरमधील सुप्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा तसेच खाकी द बिहार चॅप्टर सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेता करण टक्कर इत्यादी कलाकार येथे उपस्थित होते। रवींद्र फाटक साहेबांनी नवा संकल्प केला आहे। यावर्षी दसऱ्याचा आनंद सोनं दिसत नाही तर जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या अनेक शेतकऱ्यांना झालेलं नुकसान पाहता आपण हे खारीचा वाटा उचलावा आणि त्यांना आपली मदत द्यावी म्हणून रवींद्र फाटक साहेबांनी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने केलेला हा नवा संकल्प 5 लाख रुपयांची मदत चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला देऊ केलेली आहे। आपल्या सगळ्या ठाणेकरांकडून जोरदार टाळ्या होऊ द्या।
सगळे सुप्रसिद्ध अभिनेते उपस्थित आहेत. आमदार निरंजन गावकरे साहेब आलेले आहेत. ॲडव्होकेट संदीप बेले साहेब उपस्थित आहेत आणि इतर अनेक मान्यवर आपण सगळ्यांचे रवींद्र भाटकरजी सिंग साहब अशा प्रकारचा नवरात्री उत्सव गरबा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण इतक्या चांगल्या संख्येनं आणि अवळीला आणि जगदंबेला आणि महालक्ष्मीला नमन करण्याकरता एकत्रित आला म्हणून आपल्या सर्वांना 5 लाख रुपयाची जी देणगी दिली आहे त्याबद्दल त्यांचेही अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिकेचा 43वा वर्धापन दिन बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यासोबतच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरीश झळके उपस्थित होते. त्यानंतर अग्निशामक दल, सुरक्षा दल, MSF यांनी संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व सुजित रामचंद्र पस्टे, केंद्र अधिकारी, वागळे इस्टेट अग्निशमन केंद्र आणि सागर सूर्यकांत शिंदे, केंद्र अधिकारी, पाचपाकाडी अग्निशमन केंद्र यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण संचलन सोहळ्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये महानीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. वर्धापन दिन हा कर्तव्य भावनेची जाणीव करून देणारा दिवस आहे. जनसामान्यांसाठी ज्या संस्थेची स्थापना झाली त्याचे हित व अहित लक्षात घेऊन काम करणाऱ्यांची ऊर्जा देणारा हा दिवस आहे. त्याचप्रमाणे ठाणे वर्धापन दिनाचं औचित्य साधून शहरातील महनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यांच्यासह उपायुक्त गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते.
चिखली महानगरपालिकेचा वर्धापन दिन म्हणजे कर्तव्यबोधचा दिन असतो आणि हा दिवस आम्हाला शिकलाई देते किंवा त्या दिवशी आपल्याला अशी गोष्ट शिकायला भेटते की कशा पद्धतीने आपले कर्तव्यपथवर सतत पुढे जात राहून जनतेची सेवा करायची आहे. ज्या लोकांसाठी या संस्थेच्या गठन झाला असे 47 वर्ष अगोदर, त्या लोकांना सर्वोच्च प्राथमिकतेवर ठेवून त्यांचा हित अहित याचा एक विचार करून आणि योग्य पद्धतीने नियोजित पद्धतीने सतत पुढे जात राहण्याची ऊर्जा या दिवशी आम्हाला भेटते. ठाणे महानगरपालिकेचा सतत हा निर्धार राहिला आहे, नेहमी हा विचार राहिला आहे की आपली नीती, आपलं नियोजन, आपली कामाची पद्धती लोकहितकारी असली पाहिजे. आणि आजच्या या वर्धापन दिनाला सुद्धा मी आणि माझी पूर्ण टीम हा एक प्रण घेत आहे, एक प्रतिज्ञा करत आहे की लोकांची गुणवत्तापरक सेवा ठाणे महानगरपालिका आणि याचे सगळे अधिकारी सतत देत राहणार आहे. कुठल्याही नगर त्याची इमेज, त्याची जे छवी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार होते ते तिथले प्रशासन आणि त्याच्याबरोबरच तिथले नागरिकांची वागणूक या दोन्ही गोष्टीच्या आधारावर तयार होते. आणि या दोघांना हातात हात घालून सोबत राहून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. नागरिकांचा आम्हाला सतत सहकार्य आणि सहयोग भेटतच राहिला आहे. ठाणे महानगरपालिका विशेषतः राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचा क्रमांक खूप उत्कृष्ट राहिला आहे. परंतु भविष्यात सुद्धा या सिटीला राहण्यायोग्य सिटी, मोस्ट लिव्हेबल सिटी, मोस्ट हॅपी सिटी या पद्धतीच्या या स्वप्नाला जर साकार रूप द्यायचं असेल तर नागरिकांचा सतत सहकार्य आम्हाला लागेल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.